मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी, हरे कृष्ण. मित्रांनो, संत कबीर एक ठिकाणी म्हणत असतात की ऐसी बानी बोली मन का पाक होई, आवरण को शीतल कीजिए खुद ही शीतल होय. आपली वाणी अशी असली पाहिजे की ती दुसऱ्यालाही आनंदित करणारी असली पाहिजे आणि आपण स्वतःही त्याने आनंदित झालो पाहिजे. अशी वाणी आपल्याकडे असली पाहिजे. अमृतासारखी गोड, साखरेसारखी गोड, खडी साखरेसारखी गोड आपल्याकडे वाणी असली पाहिजे. म्हणून आज आपण मित्रांनो वक्तृत्व कलेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आपल्याला जर प्रसिद्ध सूत्रसंचालक बनायचं असेल किंवा प्रसिद्ध निवेदक बनायचं असेल, आपल्याला जर प्रभावी सूत्रसंचालक बनायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. अनेक वेळा आपल्या लक्षात येतं की अनेक वेळा म्हणजे सूत्रसंचालन करायला माणूसच नसतो. चांगले चांगले कार्यक्रम असतात, परंतु ते कार्यक्रम फक्त आणि फक्त सूत्रसंचालका विना पडतात. त्या कार्यक्रमाला रंगत येत नाही, तो कार्यक्रम बहारदार होत नाही. आणि मग नंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या जो आयोजक असतात किंवा संयोजक असतात त्यांना पश्चाताप येतो, अरे बापरे, एखादा सूत्रसंचालक असता किंवा निवेदक असतात तर ते खूप भारी झालं असतं. आपल्याला जे मान्यवर आलेले आहेत, जे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचं नाव मान सन्मान घेता आलं असतं जर एखादा बोलणारा व्यक्ती आपल्याकडे असता तर. असं होत असतं. म्हणून बऱ्याचशा कार्यक्रम हा सूत्रसंचालकाविना पडत असतो, कारण सूत्रसंचालक हा त्या कार्यक्रमाचा दुवा असतो. म्हणून जर आपल्याला प्रसिद्ध सूत्रसंचालक व्हायचं असेल, प्रसिद्ध निवेदक व्हायचं असेल, प्रभावी सूत्रसंचालक व्हायचं असेल, आपल्याला चांगल्या प्रकारे जगन्मान्यता मिळेल असं सूत्रसंचालक व्हायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणताल की सूत्रसंचालनाला कशाला, म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये एवढं प्रभावी, किंवा का आपण सूत्रसंचालक एवढी काय गरज आहे प्रभावी सूत्रसंचालक बनण्यासाठी? काय माईक घेतला, 10-5 लोकांची नावं घेतली तर होऊन जातं सूत्रसंचालन? तसं नसतं मित्रांनो. खरोखर प्रभावी सूत्रसंचालन करता हा वेगळा असतो, निवेदक हा वेगळा असतो. त्याचं अस्तित्व आणि त्याची ओळख तो तयार करत असतो आणि ती केली पाहिजे प्रत्येकाने, सूत्रसंचालकाने. म्हणून त्या विषयावर आज आपण सांगोपांग चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मग प्रभावी सूत्रसंचालक बनायचं आपल्याला, प्रसिद्ध निवेदक बनायचं आपल्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्ध, प्रभावी आणि चांगला सूत्रसंचालक बनायचं असेल तर आपल्या अंगी काही गुण असले पाहिजेत, काही सवय आपल्याकडे असले पाहिजेत, काही लक्षणं आपल्याकडे असली पाहिजेत. त्यावेळेसच आपण प्रभावी सूत्रसंचालक होऊ शकतो, यशस्वी सूत्रसंचालक होऊ शकतो, आपण नावाजलेला नामांकित सूत्रसंचालक होऊ शकतो, निवेदक होऊ शकतो. मग पहिला गुण, आता असे 10-15 गुण आपल्याकडे असले पाहिजेत, सवय आपल्याकडे असलं पाहिजे, ते आत्मसात गुण आपण केले पाहिजेत. तर मग प्रसिद्ध सूत्रसंचालक जर बनायचं आहे तर मग पहिलं आपल्याकडे काय असलं पाहिजे? जो सूत्रसंचालन करतोय किंवा ज्याला बनायचं आहे त्याच्याकडे पहिलं तर काय असलं पाहिजे? पहिला मुद्दा म्हणजे त्याच्याकडे पाठांतर असणं गरजेचं आहे. त्या सूत्रसंचालकाकडे पाठांतर असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हजरजबाबीपणा त्या सूत्रसंचालकाकडे असला पाहिजे, त्या निवेदकाकडे असला पाहिजे. हजरजबाबीपणा, पाठांतर. दुसरं म्हणजे सभाधीटपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. पाठांतर असलं पाहिजे, हजरजबाबी असला पाहिजे, सभाधीटपणा असला पाहिजे, आवाजामध्ये सुस्पष्टता असली पाहिजे. हजरजबाबीपणा, पाठांतर, आवाजामध्ये सुस्पष्टता आणि वाक्चातुर्य आपल्याकडे असलं पाहिजे. वक्तृत्व चापल्य आपल्याकडे असलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. पाठांतर महत्त्वाचं आहे, वाक्चातुर्य महत्त्वाचं आहे, हजरजबाबीपणा महत्त्वाचा आहे, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि सभाधीटपणा महत्त्वाचा आहे. पहिला गुण त्या सूत्रसंचालकाकडे असला पाहिजे. पहिला मुद्दा, हे 5 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत.
वाक्चातुर्य, सबाधितपणा, हजरजबाबीपणा, पाठांतर आणि आत्मविश्वास, सबाधितपणा ही गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे प्रसिद्ध सूत्रसंचालक बनायचं असेल तर. आता त्याच्यानंतर दुसरा विषय, आपल्याला प्रसिद्ध सूत्रसंचालक बनायचं आहे, यशस्वी सूत्रसंचालक बनायचं आहे, निवेदक बनायचं आहे. मग आपल्याकडे दुसरा गुण काय असला पाहिजे? एखादा कार्यक्रम आहे, आपण एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करायला चाललेलो आहोत किंवा सूत्रसंचालन करायला चाललेलो आहोत, तर मग त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळी आपण व्यासपीठावर जातो, ज्यावेळी आपण स्टेजवर जातो, त्यावेळी आपला चेहरा हा प्रसन्न असला पाहिजे. चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे, आपल्या चेहरा सकारात्मक असला पाहिजे, आपला चेहरा प्रफुल्लित असला पाहिजे, चेहरा तेजस्वी असला पाहिजे. नाहीतर उगीच काहीतरी माशा बसल्यासारखं किंवा काहीतरी दडपण आल्यासारखं किंवा काहीतरी ओझं आपल्या डोक्यावर दिलं आहे असं किंवा काही कशाची तरी भीती असल्यासारखा चेहरा आपला नसला पाहिजे. तर चेहरा कसा असला पाहिजे आपला? एकदम प्रसन्न, तेजस्वी, ओजस्वी आणि चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे. चेहऱ्यामधून असं प्रफुल्लितपणा आपला दिसला पाहिजे. दुसरा विषय, प्रसिद्ध निवेदक बनायचं ना, तर चेहरा प्रसन्न असला पाहिजे, प्रफुल्लित असला पाहिजे, चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे, चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला पाहिजे, चेहरा आपला प्रसन्न असला पाहिजे. आणि स्टेजवर गेल्याच्या नंतर आपल्याला आपली वेशभूषा कशी आहे हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. उगाच काहीतरी बटबटीत कपडे घालून जाणं किंवा काहीतरी विदूषकासारखे कपडे घालून जाणं, हे त्या सूत्रसंचालकाकडे ती काळजी घेतली पाहिजे. त्याने प्रोफेशनल कपडे घातले पाहिजेत. कुर्ता असेल किंवा थ्री पीस असेल किंवा एखादा शर्ट आणि पॅन्ट घालून त्याच्यावर एखादा कोट जर टाकला, ते चांगलं दिसतं. विनाकारण बडबडीत कपडे किंवा काहीतरी झगमगी कपडे ते असू नयेत. प्रोफेशनल हा निवेदक हा प्रोफेशनल दिसला पाहिजे. त्याला पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पाहत असतो, पण व्यवस्थित कपडे असले पाहिजेत. आणि आपली दाढी वगैरे केलेली असली पाहिजे. दाढी असेल तर ती कोरलेली असली पाहिजे. केस हे सगळे व्यवस्थित असले पाहिजे. तर विनाकारण केस वाढलेले, दाढी वाढलेली, चेहऱ्यावर मरका चेहरा झालेला, तसा कपडे काहीतरी विदूषकासारखे घातलेले तसं असू नये. तर चेहरा प्रसन्न असला पाहिजे. केस विंचरलेले असले पाहिजेत. क्लीन सेव असेल तर क्लीन सेव, दाढी बिडी करून व्यवस्थित असलं पाहिजे. दाढी असेल तर कोरीव दाढी पाहिजे. केस असतील तर ती कापून व्यवस्थित असले पाहिजे. हे प्रसिद्ध सूत्रसंचालक व्हायचं असेल, प्रभावी निवेदक जर आपल्याला बनायचं असेल तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता तिसऱ्या विषयाकडे जाऊ आपण. आपण एखाद्या स्टेजवर गेल्याच्या नंतर आपल्याला त्या कार्यक्रमाची रूपरेषा माहिती असली पाहिजे. तिसरा मुद्दा, जे आयोजक आहेत, जे संयोजक आहेत, त्यांच्याकडून त्या कार्यक्रमाची रूपरेषा व्यवस्थित रीतीने आपण समजावून घेतली पाहिजे. त्याची परिपूर्ण माहिती आपल्याकडे असली पाहिजे. कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे, काय हेतूने कार्यक्रम आहे, कार्यक्रम कशाचा आहे, हे आपल्याकडे परिपूर्ण माहिती निवेदकाकडे असली पाहिजे. चौथा विषय, आपण ज्यावेळी स्टेजवर जातो, व्यासपीठावर जातो, त्यावेळी ह्या कार्यक्रमामधील प्रमुख पाहुणे कोण आहेत, प्रमुख उद्घाटक कोण आहेत, प्रमुख अध्यक्ष या कार्यक्रमाचे कोण आहेत किंवा प्रमुख वक्ते बोलणारे कोण आहेत, याची जाणीव आपल्याला करणं गरजेचं आहे. ती माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्या प्रमुख मान्यवर, प्रमुख उद्घाटक, प्रमुख अध्यक्ष, प्रमुख पाहुणे कोण आहेत त्याच्याबद्दल, त्यांच्याबद्दल कार्यकर्तृत्वाविषयी आपल्याला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. त्यांची पदं वगैरे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांची नावं आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर काही काहींना त्यांची पदं माहिती नसतात, काही काहींना कार्यकर्तृत्व माहिती नसतं, काही काहींना त्यांची नावंसुद्धा माहिती नसतात. म्हणून प्रसिद्ध सूत्रसंचालक बनायचं असेल
किंवा प्रसिद्ध निवेदक बनायचं असेल तर त्या जे मान्यवर आहेत त्यांची नावं आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यांचं कार्य कर्तृत्व आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यांची पदं आपल्याला माहिती असली पाहिजे, त्यांची नावं व्यवस्थित आपण घेतली पाहिजेत. हा एक मुद्दा आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. आता त्याच्या पुढचा मुद्दा, आपण स्टेजवर गेल्याच्या नंतर मान्यवरांचं जे मान्यवर असतात ते मान्यवरांना प्रतिमा पूजन करायचं असतं किंवा फीत कापून त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं असतं किंवा महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करायचं असतं, पुष्पहार घालायचा असतो. त्यावेळी ज्यावेळी मान्यवराला आपण उठवतो प्रतिमा पूजनला किंवा फीत कापवायला किंवा महापुरुषांना पुष्पहार घालायला, त्यावेळेस आपण मनोमन त्या महापुरुषांच्या विषयी किंवा त्या कार्यक्रमाला सुसंगत म्हणजे असा एखादी शेरोशायरी असेल किंवा कवितेची ओळ असेल किंवा चारोळे असेल, सुभाषित असेल, अभंग असेल, ओवी असेल, श्लोक असेल किंवा एखादा काहीतरी शेर असेल, तो आपल्याला मनोमन आपण ते ठरवून घेतलं पाहिजे की या प्रसंगाच्या वेळी आपल्याला कोणता शेर म्हणायचा आहे, कोणती ओवी म्हणायची, कोणता श्लोक म्हणायचा आहे किंवा कोणतं सुभाषित म्हणायचं आहे, हे आपण मनोमन ठरवलं पाहिजे किंवा कागदावर सुद्धा लिहून घेतलेलं पाहिजे. फक्त कागद वाचून बोलायचं नाही तर ते आपण पाठांतर आपले असलं पाहिजे. कागद वाचून जर पाहून ते बोललं तर आपलं वक्तृत्व दारिद्र्य दिसतं, लोकांना ते समजतं की हा निवेदक चांगला नाही व आत्मविश्वासी नाही, हा पाठांतर याचं नाही, वक्तृत्व दारिद्र्य आपलं त्या ठिकाणी दिसून येतं. आता पुढचा विषय, त्या ठिकाणी आपण शेरोशायरी म्हणायला पाहिजे, कवितेची ओळ म्हणायला पाहिजे, चारोळी म्हणायला पाहिजे, हे आपण त्या ठिकाणी म्हणायचं असतं. आता ज्यावेळी एखादा वक्ता बोलायला उभा राहतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे, एखादा वक्ता जरी चुकीचं बोलत असेल तर आपण त्याला ते बोलू दिलं पाहिजे. उगाच त्याला त्या मुद्द्याचं खंडन मंडन नाही केलं पाहिजे. जेव्हा सूत्रसंचालक असतो तो उगीच मध्येच बोलत असतो किंवा चुकीचं काहीतरी आहे असं त्या वक्त्याचं खंडन मंडन करायचं नाही, तर त्या स्टेजवरच भांडणं लागते. त्यामुळे ते तसं काही गोष्टी करायच्या नाहीत. त्याचं काय बोलत असेल त्याला बोलू द्यायचं, त्याच्यामध्ये नाक खुपसायची काही गरज नाही. आता त्याच्या पुढचा विषय, आपण ज्यावेळेस व्यासपीठावर असतो, सूत्रसंचालन करतो, त्यावेळेस पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे की माईकची व्यवस्था व्यवस्थित आहे का, डबल माईक आहे का, किंवा लाईट जर गेली मग लाईटच्या वेळेस लगेच आपल्याला लाईटची व्यवस्था होईल का, विजेची व्यवस्था होईल का, हे सुद्धा सूत्रसंचालकाने लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पुढचा विषय, मान्यवरांचं स्वागत जर करायचं असेल, आपण करतोच, मग ते जे स्वागतासाठी आणलेलं नारळ असेल, श्रीफळ असेल, पुष्पगुच्छ असतील, शाल असतील, त्या दूर कुठेतरी ठेवलेल्या आहेत का, जवळ आहेत, ते सुद्धा सूत्रसंचालकाने लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर काय होतं, मग ते शोधाशोध करण्याची वेळ येते. आपण नाव घेतो शाल श्रीफळ देण्यासाठी किंवा पुष्पगुच्छ देण्यासाठी, परंतु ते जवळ नसतं. मग जवळ नसल्यामुळे मग शोधाशोध होते, कुठे ठेवलं, इकडे ठेवलं का तिकडे ठेवलं, खाली ठेवलं का स्टेजवर ठेवलं का खुर्चीवर ठेवलं, हे लक्षात येते. त्यामुळे ते पण सुद्धा आपण जवळ ठेवणं गरजेचं आहे. सूत्रसंचालकाने त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा विषय, आपण एखादा वक्ता बोलत असेल तर त्याच्या पाठीमागं शिपायासारखं कधी उभं राहायचं नाही. सूत्रसंचालकाने जवळ एखादी खुर्ची ठेवायची. बोलत असेल एखादा वक्ता तर आपण त्या खुर्चीवर बसायचं, तोपर्यंत त्याच्या मागच उभा राहायचं नाही शिपायासारखं हात बांधून, ते चुकीचं आहे. त्या पुढच्या वक्त्याला कधी कधी त्याच्यावर दडपण आलेलं असतं, आपण जर त्याच्या मागे उभा राहिलेलो असू तर ते अजूनच भीतो, घाबरतो, कधी कधी आपल्याकडे पाहतो, त्याचं दुर्लक्ष होतं बोलण्याचं. त्यामुळे आपण खुर्चीवर बसून राहायचं असतं. त्याच्या पुढचा विषय, आता आपण ज्यावेळेस बोलायला लागतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी शेरोशायरी, अभंग, ओव्या, श्लोक, चुटकुले, कथा, किस्सा हे बोलून सुद्धा आपल्याला तो कार्यक्रम रंगतदार, बहारदार बनवता आला पाहिजे. त्याच्यासाठी पाठांतर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो विषय आहे तो आपण शेवटाकडे येताना, आपण ज्यावेळेस माईक हातामध्ये घेतो किंवा कार्यक्रम संपायला येतो त्यावेळेस आपण सर्वांची नावं वगैरे घेऊन, कोण आभार मानणारा असेल
त्याच्याकडे ते माईक देणं गरजेचं आहे. आपणच आभार मानायचे नाहीत किंवा एखादा आभार मानायचं जर त्याने आपल्याला सांगितलं तर ते आभार आपण व्यवस्थितपणे मानले पाहिजेत. शेवटाकडे जाताना आपण कार्यक्रम संपण्याच्या वेळी प्रत्येकाला भेटलं पाहिजे, प्रत्येकाशी हस्तांदोलन केलं पाहिजे आणि आपली ओळख करून दिली पाहिजे. आपल्याकडे जर आपलं कार्ड असेल ते कार्ड आपण त्या आलेल्या व्यक्तींना दिलं पाहिजे. पुढचे श्रोते आहेत त्यांनासुद्धा दिलं पाहिजे, आपलं नाव सांगितलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी सूत्रसंचालन असेल त्या ठिकाणी आपण ती संधी कधी सोडायची नसते. परंतु एक शेवटचा मुद्दा, आपण जर सूत्रसंचालन करायला गेलो तर ते कधीही फुकट करायचं नाही. त्याचं काही ना काहीतरी मानधन घेतल्याशिवाय राहायचं नाही. कारण फुकटची लोकांना किंमत नसते. त्याच्यामध्ये आपला वेळ वायाला गेलेला असतो, त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला असतो, ती सगळी कार्यक्रम पत्रिका काढलेली असते, या गोष्टी आपण केल्या असते. मग कुणाचं फुकट सूत्रसंचालन करायचं नाही. 4,000 घेत असतं तर 2,000 घ्या, 2,000 घेत असेल तर 1,000, 1,500, 2,000 घ्या, परंतु ते घ्या, ते सोडू नका. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे जर व्यासपीठावर एखादी कार्यक्रम पत्रिका असते, ती कार्यक्रम पत्रिका जर छापलेल्या असतील तर ते प्रत्येकाच्या वक्त्याच्या मान्यवरांच्या खुर्चीसमोर ठेवायच्या. म्हणजे एखाद्या वेळेस मान्यवराला ते कधी कधी बोलता येत नाही, मग ते पाहून त्यांना बोलता आलं पाहिजे. अशा प्रकारे त्या कार्यक्रम पत्रिका ती छापलेली जी पत्रिका असते ती त्यांच्यासमोर ठेवायची, मग त्यांना ते बोलता येतं. आणि सगळ्यांशी परत आभार वगैरे मानून व्यवस्थितरित्या आपण तो कार्यक्रम पार पाडायचा. म्हणजे अशा गोष्टी जर आपण 100% केल्या तर आपण प्रसिद्ध सूत्रसंचालक होऊ शकतो, प्रसिद्ध निवेदक होऊ शकतो, प्रसिद्ध प्रभावी जगन्मान्य म्हणून आपल्याला समाजामध्ये किंमत मिळेल, चांगला निवेदक म्हणून. म्हणून मित्रांनो, या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे, आचरणात आणल्या पाहिजे, गुण आपल्याकडे असले पाहिजे, सवय आपल्याकडे असली पाहिजे, त्यावेळेस प्रसिद्ध सूत्रसंचालक होऊ शकतो. या गोष्टी पाहिजे. नाही तर काय विनाकारण गेला 4-10 लोकांची नावं घेतली, माईक ठेवून दिला, या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. हे स्टेप बाय स्टेप हे जे 15-16 मुद्दे मी सांगितले ते मुद्दे आपण आत्मसात केले पाहिजे, आचरणात आणले पाहिजे. आणि 100% प्रसिद्ध सूत्रसंचालक झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत, हे 100% खरं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल 100% लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंतही पोहोचवा, जेणेकरून त्यांना या बारीक गोष्टी कळतील आणि ते सुद्धा चांगले बोलू लागतील, त्यांच्यामध्येही फरक होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.